स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य असणे गरजेचे. तहसीलदार सोनाली टेटगुरे. महात्मा वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न. कन्हान. वर्तमान परिस्थिती स्पर्धात्मक आहे. जर स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासात सातत्य असणे गरजेचे आहे. अपयशाला खचून न जाता पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर याकडे लक्ष दिलं तर यश नक्की प्राप्त होईल, असे तहसीलदार सोनाली टेटगुरे यांनी पारशिवनी येथे महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. पारशिवनीलगतच असलेल्या महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी संशोधन केंद्र अंतर्गत महात्मा वार्षिकांक प्रकाशन सोहळा व स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महाविद्यालयातील डॉक्टर महेंद्र भलमे यांना आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार सोनाली टेटगुरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोकचंद्र जाधव, संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर राकेश कभे, कोमलचंद्र राऊत, पुरुषोत्तम धोटे, गंगाधर काकडे, कुशाल कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्र मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संशोधन करावे असे प्राचार्य डॉक्टर लोकचंद्र जाधव यांनी आवाहन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर राकेश कभे यांनी तर सूत्रसंचालन विजया वानखडे व आभार डॉक्टर मनीष चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर महेंद्र भलमे, प्राध्यापक महेश चोंदे, प्राध्यापक संदीप भोयर, प्रकाश भाईसारे, विलास पार्लेवार यांनी अथक परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम. अवेअरनेस आहे तिथं आमच्या क्षेत्रामध्ये नव्हता, त्यामुळे मग मी पुण्यात येऊन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यानंतर सगळे लोकांना जेव्हा मी बघितलं लायब्ररीमध्ये बरेच वर्षापासून अभ्यास करणारे लोक होते, भीती वाटली कुठेतरी की आपण या लोकांमध्ये कसं टिकणार आहे. 5-5 वर्ष 6-6 वर्ष अभ्यास करतायत, आपण नोकरी सोडून आलोय, जर यश नाही मिळालं तर काय होईल. त्या भीतीने कुठेतरी मी जास्त अभ्यास करायला लागले. आणि त्यानंतर 2022ची परीक्षा आली. जानेवारीमध्ये प्री झाली. प्री परीक्षेत माझी क्लिअर झाल्यानंतर मग मी मेन्सचा अभ्यास सुरू केला. मेन्स आमची जवळपास ऑगस्टमध्ये आमची प्री झाली आणि जानेवारी 2023ला मेन्स होती. मी सातत्याने ज्या दिवशी मी आले अभ्यास करायचा निर्णय घेतला त्या दिवसापासून म्हणजे जे माझा शेड्यूल होतं ते मी पूर्ण मेन्स होईपर्यंत ते शेड्यूल जसंच्या तसं फॉलो केलं. कुठलेही स्वतःला डिस्ट्रॅक्ट होऊ दिलं नाही. आणि एक मला म्हणजे जे मी नोकरी सोडून आले होते त्याची कुठेतरी एक भीती म्हणा किंवा म्हणजे ते एक हे होतं की आपण आपली जी चांगली नोकरी आहे ती सोडून हे एक क्षेत्र निवडले तर आपण आपले पूर्ण प्रयत्न इथे केले पाहिजे. त्याच्यामुळे मग मी रोज लायब्ररीत जाणं, 7-8 तास तरी कमीत कमी 7-8 तास अभ्यास होईल यासाठी मी जोपर्यंत मेन होईल तोपर्यंत